आजच्या 101व्या जयंतीच्या निमित्तानं शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून तमाम सगळे नागरिक येत असतात। आज सुद्धा सर्व लोकप्रतिनिधी आणि त्याचबरोबर सर्व अधिकारी पदाधिकारी सर्वसामान्य नागरिक सर्वच लोक राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा त्यांच्या विचाराचा आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी या ठिकाणी शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी येत असतात। देशाला क्रांतिकारक अशा आरक्षणाचा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा विचार 125 वर्षापूर्वी देणार आहे आणि संपूर्ण देशामध्ये आरक्षणाच्या बरोबरच सर्व पद्धतीच्या राजा कसा असावा त्याचा उत्कृष्ट आदर्श सामाजिक क्षेत्रातलं काम अत्यंत उत्तुंग करणाऱ्या कशा पद्धतीचा काम होऊ शकते अशा पद्धतीचा आदर्श संपूर्ण जगासमोर ठेवणारे शाहू महाराज हे कोल्हापूर नगरीचे आणि आम्हा सगळ्यांच्यासाठीचे खूप मोठं प्रेरणास्थान आहे। शाहू जयंतीच्या दिवशी महाराजांना अभिवादन आणि त्या निमित्तानं त्यांच्या विचाराचा त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या आचरणाचा भविष्यकाळामध्ये ठेवा संपूर्ण देशभर आपण सगळ्यांनी सुद्धा पसरावा यासाठी आपण सगळेच जण प्रयत्नशील राहूया। शक्तिपीठ मार्गाबद्दल एका बाजूला राज्य शासनाच्या वतीनं समृद्धी मार्गानंतर सातत्यानं प्रयत्न चाललेले आहेत आणि त्या प्रयत्नांच्या पाठीमागे सरकारची भूमिका एका बाजूला विकासाकडे दळणवळणाशिवाय विकास होत नाही हीच कल्पना आहे, परंतु दुसऱ्या बाजूला कोल्हापुरातल्या आमच्या शेतकऱ्यांची जी काही व्यथा आहे ती आम्ही मांडली आणि ही व्यथा मांडत असताना एका बाजूला विकास व्हायला पाहिजे पण विकास होत असताना शेतकऱ्यांची सुद्धा बाजू समजून घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे अशा पद्धतीचीच भावना आम्ही मांडली। शक्तिपीठ मार्ग असेल समृद्धी मार्ग असेल वेगवेगळ्या पद्धतीचे दळणवळणाच्या सगळ्या कनेक्टिव्हिटी जोडणं हे सरकारचा प्राधान्यक्रम आहे। पैसे उपलब्ध करणं हे फार महत्त्वाचं नाही, परंतु त्याच्यानंतर ते काम होत असताना सुद्धा जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना सुद्धा त्याच्यात विचारात आणि विश्वासात घेतलं पाहिजे आणि मला असं वाटतं त्या पद्धतीची प्रक्रिया होऊनच निश्चितपणाने पुढे सुद्धा सरकार जाईल। प्रश्न कर्जाचा नाही, सरकार 6.5 लाख कोटी रुपयाचं बजेट दरवर्षी सादर करतं, त्याच्यासाठी 12,000 कोटी महत्त्वाचे नाहीत। शासन हे राज्याच्या हिताच्या दृष्टीनं नागरिकांच्या विकासाच्या दृष्टीनं सातत्यानं काम करत असताना त्यातलाच तो भाग आहे, त्याच्याबद्दलची फारसं महत्त्व नाही। महत्त्व किंवा एक अतिशय आवश्यक गोष्ट अशी आहे की या सगळ्यांमुळं आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्या शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत त्या सुद्धा समजून घेऊन आपण सरकारनं पुढे जावं हीच भूमिका आदरणीय मुश्रीफ साहेब असतील आम्ही असेल ती कॅबिनेट समोर मांडली। कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची भावना सर्वच लोकप्रतिनिधी सर्वच राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मांडतात आणि तीच भूमिका आम्ही सुद्धा मांडतोय आणि मला असं वाटतं की सरकार त्याच्याबद्दल निश्चित काहीतरी चांगला सकारात्मक विचार करेल।